मॉर्निंग. आज आहे तारीख 17 ऑगस्ट आणि आपल्याला पवित्र अशा कैलास पर्वताचं दर्शन झालेलं आहे. सकाळचे 8:15 झालेले आहेत. मागे सुंदर अशी मानसरोवर लेक, स्वच्छ सुंदर निर्मळ तेवढीच अद्भुत. आणि या साईडला आहे पवित्र असा कैलास पर्वत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ज्यासाठी आपण इथे आलो आहोत तोच हा क्षण जीवन सफल झालेला आहे. आपल्याला कैलास पर्वताचं दर्शन झालेलं आहे. खूपच सुंदर. हर हर महादेव, हर हर महादेव. वेगळीच अनुभूती आहे. शब्दामध्ये वर्णन करता येत नाही आपल्याला. समोर कैलास पर्वत, एका साईडला मानसरोवर लेक. खूपच सुंदर दृश्य आहे. हर हर महादेव. असंख्य अशा भावना उफाळून येतात. हर महादेव, हर हर महादेव. इकडे अशी मानसरोवर लेक, सुंदर असे पक्षी आहेत. हर हर महादेव. जीवन खरंच खरंच खूप धन्य आहोत. खूप आभार. सकाळ झालेली आहे. कैलास दर्शन झालेलं आहे आपलं. आणि मेन म्हणजे तुम्हाला सर्वांना एक रियालिटीची ओळख करून द्यावीच लागणार आहे. दर्शन किंवा यात्रा ही सुखकर अजिबात नाही आहे. खूप सारे कॉम्प्रोमाइज करावे लागतात. आता हे बघा, हा आपला सगळ्यांचा स्टे आहे. हा कॉमन स्टे आहे. एका रूममध्ये 5-5, 6 लोक आहेत. हे असा स्टे असतो पूर्ण. आणि तुम्हाला तसंच ॲडजस्ट करावं लागतं. आणि ह्याच्या बॅक्स इथे कॉमन वॉशरूम आहे. तिथे जा किंवा याच्या बॅक साईडला जा ओपनमध्ये. त्याच्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही आहे. हे तुम्हाला करावंच लागणार आहे. ही रियालिटी आहे. हे जर जमणार असेल तरच तुम्हाला कैलास यात्रा करू शकाल तुम्ही. आणि हे एकच ऑप्शन आहे इथे स्टेचं मानसरोवरला. त्याच्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही आहे. आणि आपल्या रूमच्या बाहेरूनच कैलासचं दर्शन होतं आहे आपल्याला. इथे हर हर महादेव, हर हर महादेव. खूप सुंदर असं ऊन पडलेलं आहे. जीवन सफल झालेलं आहे. गुड मॉर्निंग. झालं दर्शन. हर हर महादेव, हर महादेव. डोळ्याचे पार नाही फुटले. कैलासाचे ज्याच्यासाठी केला तोच आज समोर साक्षात. नमो पार्वती पते. हर हर महादेव, हर हर महादेव. सगळ्यांचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. या साईडला मानसरोवर लेक आणि बॅक साईडला स्वतः कैलासपती. बाकीचे कुठे गेले आपले? हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. बघा, आयुष्यात पहिल्यांदा आलो कैलास मानसरोवरला. भगवंत महादेव कसं दर्शन देऊ लागले बघा. खरं म्हणजे हे दर्शन मिळणं सुद्धा एक भाग्याचा विषय असतो. क्लाउडी ॲटमॉस्फिअर असेल तर दर्शन मिळत नाही. आपण इतक्या लांबून येतो, पण आपल्याला किती सुंदर दर्शन देऊ लागले ते कैलासपती.
हर हर महादेव. जय जय कैलासपती. झालं सगळं व्यवस्थित दर्शन? सुंदर. धन्य झालो आज. तुमच्या मागे मी व्हिडिओमध्ये कैलासाचं पण दर्शन घेतो. हर हर महादेव, हर हर महादेव. आजची तारीख आहे 17 ऑगस्ट. आपलं कैलासाचं दर्शन झालेलं आहे सगळ्याचं. काका दोन दिसते पवित्र अशी मानसरोवर लेक. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. इकडे कर्वेनगरचे तर पुण्याची आहे पण सगळे पुण्याचीच टीम आहे. पूजा करने का कुछ किया फिर? अभी तक नहीं किया, आएंगे सब. हर हर महादेव, हर हर महादेव. गुड मॉर्निंग. तर आपलं माझ्या मागे मानसरोवर लेक पाहू शकतात. कैलासपती तर आता लुप्त झालेल्या ढगांच्या मागे गेलेले आहेत. खूप सुंदर सर्वांचं दर्शन झालेलं आहे. खूप स्पेशल अनुभूती असते ही. आणि सगळ्यांच्या म्हणजे असं दर्शन घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी वगैरे येत होतं. कारण की आयुष्य सार्थकी लागल्यासारखं होतं याच्यामध्ये. कारण की हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त पवित्र असलेली ही यात्रा आहे. आणि असं एवढं सुंदर दर्शन सगळ्यांचं झालं त्याच्यामुळे खूप खूप असे भरून पावले होते. शब्द सुचत नाही आहेत. हा अनुभव शब्दांमध्ये एक्सप्लेन करण्यासारखा अजिबात नाही आहे. इथे आल्याशिवाय आपल्याला हा एक्सपिरियन्स घेता येणार नाही आहे. आणि माझ्या मते प्रत्येक हिंदू किंवा बुद्ध किंवा काय आहे नाही आहे, मॅच बॉक्स नाही आहे, त्यांनी हा एक्सपिरियन्स घ्यायलाच हवा. कारण की खूप खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. याचे एवढं सात्विक आणि सुंदर अनुभव आपल्याला मिळणं कुठल्याच यात्रेला शक्य नाही आहे. या साईडला मानसरोवर लेक, मागच्या साईडला कैलासपती आहेत. हां, या साईडला माउंट कैलाश आहे. खूप सुंदर अनुभव आहे. यात्रा खडतर आहे. जे आता पुढचे 3 दिवस आहेत परिक्रमेचे ते परीक्षा घेणारे आहेत. पण इथेपर्यंत तर सगळेच आपण येऊ शकतो. इवन आपण उद्या यमद्वाराला जाणार आहोत, तिथे सुद्धा सगळेजण येऊ शकतात. यमद्वाराला जाण्याचं कारण असं असतं की आपल्या कुळाचा उद्धार होतो. यमद्वाराला जाऊन यमद्वारामधून आपण ज्यावेळेस एंट्री करतो त्यावेळेस असं मानलं जातं की आपल्या संपूर्ण कुळाचा आपण एका माणसामुळे उद्धार केला जातो. त्याच्यामुळे तिथे जाणं खूप महत्त्वाचं आहे. तिथून पुढे परिक्रमा करा नका करू हे आपलं ऐच्छिक आणि आपल्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. केलंच पाहिजे असं काहीच नाही आहे. कैलासचं दर्शन होणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इवन मानसरोवरमध्ये तुम्ही मानसरोवरचं जल जे अंगावर शिंपडून घेता ते पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्येच आपलं जीवन धन्य होऊन जातं. तर दरवर्षी आपण यात्रा करणारच आहोत. तुम्ही पण यात्रेला सहभागी होऊ शकतात. नंबर मी माझ्या व्हिडिओमध्ये येतच असतात. वेबसाईटची लिंक येत असते, तुम्ही ते चेक करू शकतात. नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज पण करू शकतात आणि हा एक्सपिरियन्स स्वतः घेऊ शकतात. धन्यवाद. आता आपण मॅडमचे थोडेसे एक्सपिरियन्स घेऊयात. मी शोभा साठे ट्रॅव्हल बी मधून सफर करत आहे. हे मानस सरोवर आहे, खूप सुंदर आहे. हा आपला कैलास पर्वत आहे, ज्याच्यासाठी मी आज अट्टास केला होता तो आज मी क्षण अनुभवत आहे. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. दर्शन घेऊन कसं दर्शन घेतलं असं मन समाधानी झालं की मी पावन झाले. असं खूप शून्यात जातो माणूस असं डोळ्यात पाणी येत असतं. खूप सुंदर
काल एवढ्या थंडीमध्ये आंघोळ काल केली. एवढ्या थंडीमध्ये आंघोळ केली तरी सुद्धा खूप छान वाटलं. 4-5 डिग्री टेम्परेचर आहे आणि आपण मानसरोवर लेकच्या पाण्यामध्ये आंघोळ करायला चाललोय. पाणी इथे आपल्याला आणून देतात आणि इथे थोडंसं ते कोमट करून दिलेलं असतं, त्याच्यात आंघोळ करायची असते आपल्याला. असं टेंट सेटअप वगैरे करतात लेडीजसाठी, जेंट्ससाठी ओपनच. असं देतात आपल्याला करून, याच्यामध्येच आंघोळ करायची. माझा फोटो आहे कुणाचा? हा का? आपल्यासोबत आलेल्या काकू आहेत. कसं झालं दर्शन? खूप मस्त, व्यवस्थित एकदम चांगली सोय पण आहे. पहिलं तर एवढं पण नव्हतं. आंघोळ करूयात. प्रत्येकाला 5 मग देतात गरम पाणी. आंघोळ करायची पटकन आणि बाहेर यायचं. भरपूर थंडी आहे. हा, हर हर महादेव, हर हर महादेव. फ्रेश वाटतंय. मानसरोवरच्या पाण्याने आंघोळ झालेली आहे आपली. ब्रेकफास्ट रेडी आहे, सकाळीच झाला होता. आपण थोडंसं लेट करतोय कारण की लाईव्ह व्हिडिओ टाकणं टास्क आहे. नेटवर्क रोमिंगमध्ये असताना पण सगळे लाईव्ह अपडेट्स टाकतोय सगळीकडे. तिथे पूजा आणि याची तयारी चालू आहे नाश्त्याची. इथे ब्रेकफास्ट. क्या है ब्रेकफास्ट में? काय स्वीट गोट चालत अशी इकडे पूजा चालू असते. आपण आता येथे मानसरोवरच्या काठी पूजा करणार आहोत. त्याची सगळी तयारी, आपले ग्रुप मेंबर्स पण आहेत सगळे. हे आपले पंडितजी नेपाळचे आहेत, पशुपतीनाथ इथले. बाबांचा फोटो. ओम विष्णु तिथि विष्णु तथा वारम नक्षत्र विष्णु देवच योगस्थ वर्त मानस्य सकल जगत सृष्टि कारण्य ब्रह्मणो द्वितीय प्राप्ते कलौ कली वस्तुस्य प्रथम चरणे जम्बू द्वीपे भारत वर्षे भारत खंडे हिमवत अहम नमः. अभी बंधु बांधव बोलेंगे. सगळ्यांची नावं घेऊन इथे आपण पूजा करतोय. पत्नी से भी ज्यादा सगळे जे आपले रिलेशन मध्ये आहेत, जे बंधू आहेत, शेयरिंग करते जो हम जे सगळेच म्हणजे सगळ्यांच्या नावं घेऊन इथे पूजा करतो आपण. उनका नाम है. जसं मित्रांचे नाव आहेत सबंधू सबांधव सहित अहम ममः. कोई भी ना छूटे. आपको जो पसंद करता है कोई भी ना छूटे. बोलिए मम सपरिवार सकुटुंब सबंधु सबांधव सहित कैलास मानसरोवर यात्रा अंतर्गत मानसरोवर कटे
स्वद्वारा संकल्प कर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ फलप्राप्ती कामनार्थम सपरिवार सकुटुंब सुख शांति समृद्धि आयु आरोग्य ऐश्वर्य फलप्राप्ति कामनार्थम सपरिवार नवग्रह दोष अरिष्ट स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न पार्थ्य अरिष्टनेमिः स्वस्ति नो प्रियसुतेला पाणी आलं याच्यावर अर्पण करायचंय हा ते नाही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय उभे होइन आसन हवं आसन पुढचं आहे ना नमः ओम श्री सांब सदा शिवाय शुद्ध जलम समर्पयामि ओम श्री सांब सदा शिवाय पय स्नानं समर्पयामि ओम श्री सांब सदा शिवाय पय स्नानं पर्यंत शुद्ध जलं समर्पयामि जन्म मृत्युजरारोगय पीडितय कर्मण्ये महारुद्राय नमः महामृत्युंजयाय नमो नमः ओम 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 स्वाहा हरि ओम मा नमस्ते रुद्रमण्य भवतो सर्वांचम भय सर्वाचना तुदान्योदराचे हे परास्तुभ असर्जस्थानो अर्णोतवरुः सुमंगलः जयचक्राय नमः विभूशिलाक्षणाय नमः कपर्दिने सुप्लस्ते नमः हिरण्याय नमः प्रज्याय पुष्ट्याय नमः कल्प्याय विहाय नमः हर 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 स्वामी जी की आरती जो कोई नर गावे शिव जो सुंदर गावे शिव जो मन से गावे कहत शिवानंद स्वामी भजत हरि हर स्वामी मनवांछित फल पावे ओम हर 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 महादेव कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भजनेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियार्वात् बुद्ध्यात्मनर्वात् प्रकृतिः करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया बृहस्पति भगवान की जय ज्ञानी कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्ति आत्ताच पंडितामार्फत आपण लघुरुद्राची पूजा करून घेतली. खूप छान पूजा सांगितली. ते पंडित एरवी पशुपतीनाथ मंदिरात असतात. आपण दरवेळेस पूजा वगैरे त्यांच्याकडूनच करून घेतो. आणि लकीली त्या इथे तिबेटमध्ये कैलास मानसरोवरच्या ठिकाणी अवेलेबल होते. सगळ्या ग्रुपनी व्यवस्थित पूजा केली. साधारण 100 युआन ते घेतात दक्षिणा. कंपल्सरी नाही आहे, तुम्ही थोडेफार कमी जास्त वगैरे देऊ शकतात. पण या ठिकाणी पूजा सांगणं आणि एवढी सुंदर पूजा सांगणं तर तेवढे ते डिझर्व करतातच. काही प्रॉब्लेम नाही आहे. ओम नमः शिवाय. मस्त पूजा झाली आमची आता मानसरोवरला. इथं खूप छान हे मानसरोवरचे तिथं पूजा केलो, अभिषेक केलो. नमक चमक पूर्ण रुद्र म्हणलोय आम्ही. पूर्ण महादेवाची पूर्ण रुद्र म्हणलेले. त्या रुद्राची ते देवाला तिथं चढवलेले. हे मला नाही मिळाली आहे, माझ्या मैत्रिणीने घेतलेली आहे कल्पना, तिला मिळाली. शंकर पार्वतीचे दोघांचंही खूप सुंदर रुद्र नमक चमक पूजा आरती. आणि तिथं विशेष म्हणजे माझ्याकडे अक्षता आणलेले होते. कोणतर मला म्हटलं इथं आणलेले वापस काही घेऊन जायचे नाही. सगळ्यांना अक्षता माझ्यातर्फे होते. सगळ्यांनी अक्षता चढवून मला खूप छान वाटले. ओम नमः शिवाय. सकाळी सकाळी कैलासचे दर्शन पण झालेले.
खूप छान वाटले. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेव. अभिषेक करताना प्रत्येकांच्या गळ्यात जे काही तुमच्या गळ्यात माळ आहे, रुद्राक्षीचे असो, स्फटिकाचे असो, ते सगळे घेतले आणि महादेवाचे अभिषेक करताना सगळ्यांची माळ महादेवाचे तिथं ठेवले आणि त्यांच्यासोबत आमच्या माळांची पण अभिषेक केलेली आहे आणि प्रत्येकांच्या गळ्यातले जे काही स्फटिक माळ आणि त्याची नंतर मग आम्हाला सगळ्यांना वापस परत देण्यात आलेले. पूजा तर खूप मस्तच केली. जवळजवळ 1 तास पूजा झालेली आमची. 1.5 तास पूजा. सगळ्यांची 1-1.5 तास पूजा झाली आणि सगळ्यांच्या हाताने अभिषेक, सगळ्यांच्या हाताने फूल बेल जे काय आहे सगळ्यांचे हाताने झाले. पूर्ण ग्रुप, आमचा पूर्ण ग्रुप होतो आम्ही असं नाही की 7-8 लोक होतो असं काही. 32 लोक पूर्ण बसले होते पूजेला. सगळ्यांनी बसलो होतो आम्ही. तर जोडी होतोय, पती पत्नी जोडी आम्ही बसलेलो. आले तो पण व्हिडिओ आलेला आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्यांचे जास्त व्हिडिओ आहेत तुमचे नाही ग? का बरं? हर हर महादेव. पूजा मस्त झाली. रुद्राभिषेक होता तो. मनाचं समाधान झालंय. बहिणीला मिस करतेय नूतनला, पण त्यांच्या नशिबात खूप चांगलं लिहिलेलं आहे. चरण स्पर्श आहे. होईल तिचे 100% होणार. मी स्वतः घेऊन येणार आहे. काकांना मी प्रॉमिस केलेलं आहे. काकांचा मेसेज आला होता की असं असं झालंय. त्यांना मी म्हणलं होतं की मी पर्सनली त्यांना घेऊन येईल. प्रॉमिस दिलेलं आहे. पुढच्या वर्षी आपण नक्कीच घेऊन येऊयात. ते जोडीने येणार आहे पती पत्नी 100%. त्याच्यामुळे यावर्षी तसं झाले. माझ्या मैत्रिणीला मी चरण स्पर्श करणार आहोत. खूप मिस करते मी पण. माझ्या आधी तिची बुकिंग झालेली विशेष म्हणजे माझ्या आधी तिची बुकिंग झालेली. माझ्या आधी ती सहज भेटायला गेले तरी पासपोर्ट देऊन आता एवढे दिवस मला असं वाटायचं की लोक म्हणतात की बुलावा आल्याशिवाय जाता येत नाही. आता खरं हे प्रत्यक्षात आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम मी अनुभवलंय. जोपर्यंत येत नाही बुलावा तोपर्यंत जाऊ शकत नाही. सगळ्याच म्हणतात ना की तिरुपतीला पण होत नाही, वैष्णोदेवीला पण तसंच आहे, सगळीकडे तसंच आहे. पण इथे प्रत्यक्षात सगळ्यांनी अनुभवलंय. आणि हे प्रसाद पण आम्हाला तिथं देवाला अर्पण केलेले आम्हाला मिळालेले. आम्ही सगळ्यांनी वाटून खातो. काहीच कठीण नाही. आता मनाची तयारी आपण करून घेतलेली आहे. जर मनाची तयारी करून घेतली नसती तर आता तुम्ही मला सांगा, आजचं जे स्टे आहे हे तुम्ही इमॅजिन तरी केलं असेल किंवा असं तुम्ही इन फ्युचर कुठल्याही टूर मध्ये किंवा याच्यामध्ये तुम्ही राहणार आहेत का? शक्यच नाही. हे फक्त आणि फक्त त्याच्या श्रद्धा आहे, त्याच्यामुळे हे आपण सगळं सहन करतोय. नाही तर आपण आज या पोझिशनला आहेत की अशा याच्यापेक्षा 10 पट जरी चांगलं जरी असेल तिथे पण आपल्याला थांबता येणार नाहीयेत. इथे काहीही फॅसिलिटी नाहीयेत. त्रास सहन करत पण कुणाच्याही कोणीही मला आज कंप्लेंट केलेली नाहीये की ओपन वॉशरूम मध्ये आम्हाला त्रास झाला, आम्हाला असं नकोय, काहीच नाहीये. आणि मी खूप युट्यूब बघितले बरं का यायच्या आधी. प्रत्येकाने म्हणायचे तुम्ही तुमची अशी फॅशन करायला किंवा यात्रा आहे, फोटो काढायला हे नाही. खरंच यात्रा आहे. जर इच्छा आणि श्रद्धा असेल तरच तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त फोटो युट्यूब व्हिडिओ इंस्टाग्राम साठी असेल अनुभव आलेले तर या यात्रेला यायचं नाही. मला कालचा अनुभव आलेले. मी गाडीत बसली होती पूर्ण पॅक होऊन बाजूला ते पण येतील म्हणजे मास्क घालून. तर मी अक्षरशः उतरले मानसरोवर. मी आंघोळ केली अक्षरशः आणि मला काहीच वाटलं नाही. बिलकुल थंडी सुद्धा वाजली नाही. मी तिथंच खरंच मी तृप्त झालेले. कालच मला माझे मन भरून आलेले खरंच. आणि आज तर मी उठले की लगे कैलासपतीचे दर्शनच लगेच. कैलासाचं दर्शन घेऊन मी तर पूर्ण शून्य झालेले आहे. पूर्ण शून्य झालं. त्याच्यापुढे काहीच नाही. इथं यावं लागतं शून्यमध्ये आणि जावं पण लागतं शून्यमध्ये. हे मी ऐकून होते पण सगळे आता ते म्हणतात ना कैलासवासी झालेले आहेत. अगदी म्हणजे तुम्ही 100%. आता मी कुठेतरी ऐकलं होतं, वाचलं होतं की जे कैलासला जाऊन येतात ते कुणाच्या पाया पडत नाहीत. ते एकदा कन्फर्म करून घ्या असं मी ऐकलेलं आहे. पंडितजी म्हणत होते हा आता हे शेवटचं. याच्यानंतर आपण कुणाच्याच पाया पडायच्या नाहीत. आई वडील असू दे, कोणी असू दे, कोणी असू दे. कारण की आपले चरण स्पर्श कैलासला झालेले आहेत. त्याच्यामुळे याच्यानंतर याच्यावरती कोणीच नाहीये. ज्याचं कैलास परिक्रमा झाली आहे त्याच्या पण पडू शकतो पण ते आपल्याला माहित नसतं. त्याच्यामुळे असं मोठ्या लोकांनी अशी सांगितले की सगळे यात्रा
एवढंच आणि हे यात्रा एवढंच. खरंच सगळे नाही हे म्हणजे अंतिम सत्य. आणि हिंदू धर्मामधलं अंतिम सत्य म्हणजे कैलास यात्रा. आपली बॉडी आपली मन शुद्ध होतं. इथं आले की आपले आत्मा शुद्ध होतं. खरं ते मोक्ष म्हणजे इथे आला की तुम्हाला मोक्ष प्राप्ती आहे. तुम्हालाच नाही, तुमच्या अख्ख्या पिढीला. आता तुम्ही लेडीज आहात तर तुमचे दोन कुळ आहेत. तुमचे 2 कुळ आहेत. तुमचं हो माहेर आणि सासर. तुम्ही 2 कुळाचा उद्धार करतायत. पुरुष म्हणून आम्ही एकाच कुळाचा उद्धार करू शकतो. ते तुम्हाला अजून एक म्हणजे लेडीज असल्याचं एक ते प्लस पॉइंट आहेत की तुम्ही दोन्ही कुळ तुमच्यावर मुळे मोक्ष प्राप्तीकडे चालले आहेत. ते आम्हाला नाही. आम्ही फक्त आमचं जे आहे ते एकच कुळ आम्ही मोक्ष करू शकतो. लेडीजला तशी ते दोन्ही कुळ तुम्ही हे करू शकताय. चला हर आपण लेक जवळ आलेलो आहोत. इथे थोडस बघूयात स्टोन वगैरे काही चांगले मिळतात का घरी पूजेसाठी. मागे असं सुंदर व्ह्यू लेकचा. जण आहेत तिथे. चिमण्या आहेत आपल्याकडच्या ज्या चिमण्या दिसतात त्या चिमण्या आहेत तिकडे. खाली असे बिळ आहेत. कशाचे बिळ आहेत माहीत नाही. आणि त्या साईडला समोरच कैलास आहेत. पण ते आत्ता ढगांच्या मागे गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं दर्शन नाही होणार. हवा चांगली सुटलेली आहे. ऊन गरमी नाही आहे पण ऊन जास्त प्रखर जाणवतं. बोचरं ऊन आहे. त्याच्यामुळे कॅप, सनग्लासेस आणि आपलं सनस्क्रीन हे लावणं गरजेचं आहे. हवा सुरू आहे. माहीत नाही आता कितपत येईल व्हिडिओ वगैरे. थोडंसं सिनेमॅटिक शॉट घ्यायचा प्रयत्न करतोय. बघूयात कसे येतात. काल आपण परिक्रमा चालू केली होती पण रात्री बराच उशीर झाला. घाई गडबड करावीच लागते पण ठीक आहे. सगळ्यांच्या झोप वगैरे पूर्ण झालेत. आणि इथली जी परिक्रमा आहे जवळपास 102 किलोमीटरची आहे. आणि एंट्री गेट जे मी काल दाखवलं होतं तिथून आम्ही परिक्रमा चालू केली होती. आणि तिकडून पूर्ण परिक्रमा करून आपण या राहण्याच्या ठिकाणी पोहोचलो होतो. हे राहण्याचं ठिकाण आहे. इथे जास्त ऑप्शन्स नसतात. एवढंच ऑप्शन्स आहेत राहण्यासाठी. सगळे ग्रुप्स याच ठिकाणी राहतात. असं आहे. आणि इच्छाशक्ती असेल तरच आपण इथे मुक्काम करू शकतो. कारण की व्यवस्था नाही आहे अजिबात. आणि जसं आपण व्हिडिओमध्ये रिव्ह्यूज वगैरे घेतले कुणालाही काहीही अडचण नव्हती. सगळ्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे. इथला स्टेज जो आहे हा सगळ्यांनी ॲडजस्ट केलेला होता. त्याच्यामुळे ऑप्शन नाही आहे. हर हर महादेव. खरंच खूप सुंदर आणि खूप आत्मिक शांतता मिळते इकडे येऊन. मला माहीत नाही आवाज कसा येतोय. चेक करता येईल एकदा. तर आपलं मानसरोवर परिक्रमा संपूर्ण झालेली आहे. सोबतच जे पूजा होती लघुरुद्र ती पण संपूर्ण झालेली आहे.
या पुढचा प्रवास आपला आहे दारचेन या गावी. दारचेन हे परिक्रमेचं बेस स्टेशन आहे. तिथून मग आपली उद्या परिक्रमा चालू होईल. पहिला दिवस 12 किलोमीटर, दुसरा दिवस 22 किलोमीटर. तो खूप दमछाक करणारा असणार आहे, कारण की जी हाईट गेन करायची आहे ती जवळपास 16,000 फुटांवर आपण जाणार आहोत. त्याच्यामुळे डोलमाला पासचं नाव आहे. त्याची हाईट 16,000च्या जवळपास किंवा वरतीच आहे, कमी नाही आहे. तो खूप दमछाक करणारा प्रवास आहे. गौरीकुंडला जाता येतं, पण मला वाटत नाही आपल्यापैकी कोणी तिथे जाईल. जे आपल्यासोबत शेर्पा येतात ते तिथे जाऊन पाणी वगैरे घेऊन येतील आणि आपण ते थोडंफार चार्जेस देऊन त्यांना मेहनतांना द्यावंच लागणार आहे. तो देऊन आपण ते पाणी घेऊ शकतो त्यांच्याकडून. सगळे अपडेट्स येत राहतील. परत मी रिक्वेस्ट करतो आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा. कैलास व्हिडिओ संपूर्ण सिरीज मी आणत आहे. डे टू डे जे अपडेट्स आहेत, लाईव्ह अपडेट्स आहेत, सगळे काही मी माझ्या चॅनलवर टाकतो आहे. तुम्ही नक्कीच आनंद घ्या. व्हिडिओ क्वालिटी, ऑडिओ क्वालिटी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आहे. माहीत नाही आता कसं येतं आहे, कारण की इथे लॅपटॉप सोबत कॅरी केलेलं नाही आहे. आणि इंस्टाग्राम फेसबुक तसेच यूट्यूबला शॉर्ट्स वगैरे रेग्युलर अपडेट करणं चालू आहे. बघूयात आता. मला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. खूप जण पुढच्या वर्षी यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आपल्या कंपनीच्या मार्फत. ते पण आहेत. पुढच्या वर्षी आपण येणार आहोत. पुढच्या वर्षीचं अट्रॅक्शन असणार आहे पदस्पर्श, ज्यामध्ये आपण कैलासाला जाऊन टच करू शकतो, कैलास पर्वताला. ते एक खूप वेगळी अनुभूती असणार आहे. ह्या वर्षी परमिशन नाही दिली आहे, पुढच्या वर्षी नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आहे. तर बघूयात, पुढच्या वर्षीचा आपण मोठा ग्रुप करूयात. या ग्रुपमध्ये सगळेजण सध्या तरी खूप हॅपी आणि सॅटिस्फाईड आहेत सर्व्हिस आणि बाकीच्या गोष्टींवरून. ठीक आहे. ओम नमः शिवाय. मस्त आमचं आज सकाळपासून सुंदर पद्धतीने एकदम उठले की एकदा कैलास पर्वतचे दर्शन झालेले. उठले की डोळे उघडले की आमचे गाईड सांगायला आलंय की कैलास पर्वत दिसतंय, दर्शन घ्या. आणि सुंदर दर्शन झालेले आहे. आणि हे आमची ग्रुपची स्टिक आहे हे, आणि एकाने कोणीतरी घ्यायचे असं. त्याच्यामुळं मला आज ह्याचं मान्यता मिळालेली, माझ्या हातात मिळालेली ही स्टिक मला खूप छान वाटले. मी ह्या ग्रुपकडून आलेली आहे, बी ट्रॅव्हल्स टुरिझमकडून आलेली आहे. खूप छान. माझे मागे मानस सरोवर लेक आहे, खूप सुंदर. काल तर सुंदर आंघोळ, पूजा, आरती, परत आज सकाळी होम हवन, पूजा, आरती अक्षरशः 1-1.5 घंटेचे झालेले. खूप छान झालेले. ओम नमः शिवाय. आणि व्यवस्था पण खूप छान आहे. कुठल्याच गोष्टीची अजिबात काहीच तक्रार नाही आहे, बिलकुलच. कुठलेच इतकी व्यवस्था करतात ना. आम्ही जेवढं मेंबर आहे तेवढं आमच्यासोबत गाईड लोक, मुलं, खूप एकदम तरुण मुलं आहे. अगदी जवळ येऊन विचारतात, आंटी आपको कुछ चाहिए. म्हणजे सकाळी गरम पाणी प्यायला, गरम पाण्यापासून आंघोळीला, गरम पाण्यापासून अक्षरशः लेडीजला बाथरूमची पण खूप छान सोय आहे आंघोळीला. एकदम ते यूज अँड थ्रोचे आपले जागेवरच मांडून लगे काढून घेता येतात ना, तसले आहे. खूप छान. आज सुद्धा आम्ही म्हणत होते आम्हाला बरेच जणी की इथं आंघोळ वगैरे करायचे, काही खरं नाही, 3-4 दिवस असं होईल तसं होईल, पण तसं काही नाही. एकदम छान आंघोळ झाली, पूजा झाली, सगळं व्यवस्थित झालेले. आमचं आता नाश्ता झाले, आता आम्हाला जेवण करून परत निघायचं आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. या मानस सरोवर झीलपासून मी ट्रॅव्हल बी यांची प्रमुखांशी बोलत आहे. आणि खूप सुंदर त्यांचं व्यवस्था आहे. आणि त्यांचे लोक ज्यांची सब एजन्सीज वगैरे जे काय आहे, खूपच सुंदर सर्विस आहे. आणि स्वतः अनिरुद्ध आणि त्यांचे पार्टनर जे आहे नितीन वैयक्तिक लक्ष देतात. तुमचं कसं वाटलं दर्शन, पूजा? दर्शन तर मी आज सकाळी 6 वाजता कैलासपतीचं दर्शन झालं आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, एवढा आनंद झाला मला. ते आम्ही लहानपासून महादेवाचं भक्त आहे आणि कैलास आणि
कैलास पर्वत आणि मानस सरोवर असं कंबाईंड दर्शन झालं. त्याचा आनंद वेगळा होता. सकाळी सकाळी आता बघा आता क्लाउड्स आले तिथं. आता आपण काय करू शकत नाही. सकाळी आम्हाला दर्शन दिलं. कैलासपतीचा लाख लाख आमच्यावर आशीर्वाद आहेत. असंच आशीर्वाद असतील. धन्यवाद. 12:30 झालेले आहेत. पाऊण झालेला आहे. आपल्याला आता सगळ्या बॅगा देऊन पुढे जायची तयारी करायची आहे. परिक्रमा आज संपूर्ण होईल. जवळपास 102 किलोमीटरचं डिस्टन्स जे आहे ते पूर्ण होईल आज. सगळे व्हिडिओज थोडंसं डिले येतील यूट्यूबवर. एडिटिंगला थोडासा वेळ लागतो, पण सगळं माहिती, इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स सगळं शेअर करणार आहोत. व्हिडिओज भलेही मोठे झाले तरी काही हरकत नाही. ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे ते आवर्जून बघतील, सगळ्यांसोबत शेअर करतील. आणि खूपच सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे थोडक्यात कसं होतं, काय कॅप्चर करायचं आणि काय सोडायचं असं कंटिन्युअसली विचार असतो मनामध्ये. पूर्ण मानसरोवर लेक 102 किलोमीटरचं परिघ आहे हिचं. आणि इकडे कैलास पर्वत कंटिन्युअसली ढगांच्या मागे गेलेले आहेत. आणि मी जे म्हणत होतो ओपनवर, ती ही पुढची जी जागा आहे तिकडे सगळं ओपन टॉयलेटसाठी येतात. दुसरा ऑप्शन नाही आहे. आणि एवढ्या पूर्ण फॅसिलिटीमध्ये फक्त जे छोटंसं पिवळं दिसतंय तेच फक्त एक वॉशरूमची व्यवस्था आहे. आणि ती सगळ्यांसाठी पुरेशी नाही आहे अजिबात. झूम जास्त झालं. कॅमेरा नवीन आहे. अजून एवढी सवय नाही आहे कॅमेऱ्याची. सुरू आहे, पण त्यातल्या त्यात व्यवस्थित फुटेज द्यायचे प्रयत्न सुरू आहेत. काय शोधताय? हे आपले महेश भाऊ पुण्यावरूनच आलेले आहेत. काय शोधतायत? मिळाले? शिवलिंग. त्याचा काढायचा. कुठे गेलात? काय दिसतंय? हां, असे इकडे आपल्याला मिळतात. पूजेसाठी आपण इथून घेऊन जाऊ शकतो, कारण की पाणी कमी आहे. लेवल पाणी इथेपर्यंत असतं. तर हे पण शिवलिंग म्हणून आपण पूजा करू शकतो त्याची. नंदी येतात का? नंदी पुढचं नंदी आहे. कैलास आहे. कैलास पर्वताचं विहंगमय दृश्य. पुढे जे आहे ते नंदी आहे. खूप मोठं पठार आहे, त्याच्यामुळे तिबेटला जगाचं पठार असं म्हणतात. आता हे पुढचं पठार बघा, किती मोकळं ओपन मैदान आहे नॅचरली ते सुद्धा. खूपच सुंदर. रस्ते पण छान बनवलेले आहेत. खूप रिमोट एरिया आहे. आणि इकडे फक्त वर्षातले 4 महिने रहदारी असते. दर्शन बघूयात काय म्हणतात. हॅलो, लक्ष द्या. कसं झालं दर्शन? छान. इथंच आहे, इकडंच लेफ्टला. इकडे लेफ्टला दाखवा की इथं किती जवळ दिसायला. इथं कसं झालं दर्शन? एकदम छान. इकडे लक्षच नाही. एकदम छान. फोटो काढण्यामध्ये सगळे बिझी आहेत. खूपच सुंदर. सगळे थकले. कसं झालं दर्शन? सांगा पटापटा. उत्तम दर्शन झालं. उत्तम, अप्रतिम पूजा आणि उत्तम दर्शन. पूजा पण छान झाली. कैसा हुआ? बेस्ट. अविस्मरणीय दर्शन. कसं झालं दर्शन? एकदम बढिया, एकदम छान.
कैसा हुआ दर्शन? बढ़िया हुआ, अच्छा। पीछे के सो गए क्या सब? बहुत अच्छा हुआ, बहुत बढ़िया हुआ दर्शन भी, और राक्षस काल का भी दर्शन होगा। नमस्कार अंडी बाबा, मानसरोवर किनाऱ्यावरून खूप छान कैलासाचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आता आपण सर्व म्हणजे कैलास पर्वताकडेच आपण आता चाललोय प्रदक्षिणेसाठी. आता डायरेक्ट परिक्रमा उत्तम होईल. सगळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहूल, तुम्हाला त्रास नको, छान राहील. तुमच्या सगळ्यांचे पॉझिटिव्ह व्ह्यूज आमच्यापर्यंत पोहोचतील. आम्ही सगळे व्यवस्थित यात्रा करू. व्हेरी गुड. आपण जे प्रवास करत आहोत तो आपण चाललेलो आहोत दार्चन या सिटीकडे. दार्चन जे परिक्रमेचा बेस, इथून सर्वच परिक्रमा चालू होते. दार्चन ते यमद्वार नवीन रस्ता झालेला आहे, असा स्टार रोड आहे. त्याच्यामुळे परिक्रमा 10 किलोमीटरनी कमी झालेली आहे. 10 नाही, 6-7 किलोमीटरनी कमी झालेली आहे. तिथे जाऊन बऱ्याच जणांना शॉपिंग करायची आहे, स्टिक वगैरे घ्यायचे आहेत, जेणेकरून चालताना थोडं सोपं जाईल. ऑक्सिजन सिलेंडर घेतील काही जण. बघत आता कोण कसं कसं काय काय कॅरी करतं. आम्ही तर सगळ्यांना स्टिक आणि ऑक्सिजन सिलेंडर कॅरी करायला सांगितलेलं आहे कंपल्सरी, कारण की उतरताना खूप मदत होती स्टिकची. मला पर्सनली चांगला अनुभव आहे स्टिकचा. प्रशांत आपल्याला जे टाटोपानीचं चढाई करताना आपल्याला जी भेटली होती प्रशांत भाऊ पुण्याची, त्यांची परिक्रमा पूर्ण झाली होती, त्यांच्याकडून मी स्टिक आणली होती. अजून एक इथे घेईल विकत, 2 स्टिक असेल माहित नाही. आता व्हिडिओ आणि चालणं कसं होईल नक्कीच पदोपदीची माहिती, एक्सपिरियन्स सगळं कॅप्चर करायचं आहे. लाईफ टाईम मेमरीज असतील या, आणि तुमच्यासोबत पण शेअर करायचं आहे माझ्या यूट्यूब चॅनल थ्रू. सगळ्यांनी आनंद घेत आहेत, भरभरून प्रतिसाद मिळत आहे मला व्हिडिओचा. हे आपलं दार्चनचं हॉटेल. बरेच जण हॉटेलमध्ये आलेले आहेत. इकडे बहुतेक रेस्टोरेंट आहे. हेलो, हो गया परिक्रमा आपका? ये सेलर रेस्टोरेंट, सेंट्रलाइज एसी आहे.
हे थोडंसं फिश पॉन्ड आहे, तिथे कलरच्या फिश आहेत छान अशा. दार्चेनच्या हॉटेलला आपण आलेलो आहोत आणि इथे डबल ऑक्युपन्सीवर रूम दिलेले आहेत. हा हॉटेलचा कॉरिडॉर, हे रूम्स डिसेंट रूम आहेत. हॉटेल सोफिस्टिकेटेड आणि बिझनेस हॉटेल आहे. हे वॉशरूम मध्ये मोठाचा मोठा गिझर आहे. ही आपली रूम कुठे आहे? ही आहे ना? हा सॉरी, मी दुसऱ्या रूम मध्ये घुसलो होतो. ही आपली रूम नाही, लाईट चालू केली होते ना. हे वॉशरूम डिसेंट आहे आणि ही ट्विन बेड्स पसारा झालेला आहे. रूम भरपूर म्हणजे उजेड आहेत रूम मध्ये आणि हा बाहेरचा व्ह्यू. ऊन खूप लागतंय, डोळे होतात. हा बाहेरचा व्ह्यू आहे. बाकीच्यांना फ्रंट व्ह्यू मिळाला होता, आपण बॅक व्ह्यू घेतलेला थोडासा. पहिल्यांदा गेस्टला फ्रंट व्ह्यू दिला सगळ्यांना. हे डोंगर दिसतात आपल्याला छान पैकी. इथे आपला फक्त आता रात्र मुक्काम असणार आहे. उद्या आपली परिक्रमा चालू होतीये, तर उद्या सकाळी आपल्याला हॉटेल सोडून पुढे जायचं आहे. पहिला दिवस मुक्काम असणार आहे हे देराफुकला. देराफुकवरून काय गावाचं नाव आहे ते? जुतुलफुक. जुतुलफुकवरून आपण डायरेक्ट इथे येणार आणि इथे मुक्काम न करता ब्रेकफास्ट करून आपण डायरेक्ट पुढे जाणार आहेत. आपण दार्चनला पोहोचलो. असंच भटकतो ते रस्त्यावर, काही घ्यायचं तर नाहीये. बघतोय काय काय मिळतंय. थंडी हवा खूप सुटली आहे. दार्चेन सिटीचा एरिया सगळे असे मोठे मोठे शॉपिंगसाठी बनवून ठेवलेले आहेत त्यांनी. स्वच्छता भरपूर आहे, रस्ते मोठे मोठे आहेत. हे व्हेजिटेबल वगैरे सगळीकडे चायनीज फ्लॅग दिसतात लाल कलरचे. दार्चेन आधी तिबेटचा पार्ट होता, आता चायनाचा पार्ट आहे. सगळ्या दुकानांमध्ये असे कॅप्स, टोप्या, वॉकिंग स्टिक्स सगळं अवेलेबल होऊन जातं. छत्री, हे लोकल मार्केट असं गाड्यावर लावलेलं आहे. मॅग्नेट वगैरे. You count, you check. It's okay, it's okay. अरे पॅकिंग एकातच दिले म्हटलं. Okay. नाही ना, बॉक्सेस आहेत तीन वेगवेगळे प्लास्टिक कॅरी मध्ये. कितीला दिलं? कितीला दिलं? हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, हाऊ आर यू? गुड. 18x3 द्या. कोंबडा कोंबडा बिमडा दिसतो इकडे. काय नाही, कशासाठी पण वापरू शकतात ना ते. चायनीज लायन. हा विचार कितीला? ते विचार. आपल्याला रस्ता क्रॉस करण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचाच यूज करायचा असतो.
इकडचं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे हे. जिंगपिंगचा फोटो इथे लावलेला आहे. जे पहाडी पाहिजे खूप सुंदर आहे. हाईटचा एकदा सवय लागल्यानंतर काही त्रास होत नाही. मस्त वाटतंय. 200-300 फुटावर मीटरवर आहोत आपण. एकदम शांतता आहे. गर्दी गडबड गोंधळ काही नाही. वातावरण शुद्ध आहे. मस्त आहे रे. खूप सुंदर आहे तिबेट. खूप म्हणजे फिरण्यासाठी अतिउत्तम. आणि जे आपण लँडस्केप बघून आलो आहेत ते तर रायडरसाठी एवढे सुंदर आहेत, एवढे भारी आहेत. रायडिंग करण्याला काय मजा येईल त्याच्यामध्ये. फक्त रायडर्स नाही, जे सेल्फ ड्रिव्हन कार्स आहेत, लॉंग राईड्स मारतात. काय आहेत यार. म्हणजे मित्रांची खूप अशी आठवण येते. जे क्लोज फ्रेंड्स असतात त्यांच्यासोबत आपल्याला राईड्स करायची असते, फिरायचं असतं. खूप आठवण येते त्यांची. आणि कॅम्पिंग सारखे लोकेशन आहेत खूप सारे. म्हणजे नदी वाहतीये छोटी छोटी, बाजूला लोक गाड्या लावून थांबले, तिथे चेअर्स टाकल्या आहेत, तिथे बसून कधी कॉफी मॅगी छोटं मोठं काहीतरी बनवतात. भारी होतं सगळं. पोहोचलोय. मोदीजी चायना दौऱ्यावर आहेत, यांनाच भेटण्यासाठी आलेले आहेत. स्वच्छता आहे सगळीकडे. हे आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स जसे आहे तसे आहे ते पूर्ण. काहीतरी अनाउन्समेंट चालू आहे. रेस्टॉरंट जास्त दिसतात ते. ओके, म्हणजे रेस्टॉरंटवाल्यांनी लावलेलं काहीतरी. मध्येपर्यंत गाड्या आलेल्या आहेत आणि सगळ्या बिल्डिंगचं सेम कलर आहे. बीच कलर आणि रेड याचं कॉम्बिनेशन मध्ये आहेत सगळं काही. रेस्टॉरंट जास्त दिसतात आहे. गर्दी काहीच नाही आहे. मॅक्सिमम कैलास परिक्रमा करणारे लोकच असतात तिकडे. चायनीज लोकल पण आहेत, ते पण परिक्रमा करतात. काय म्हणे बघा, पोर्शे इथे अवेलेबल आहे. गाड्याचे शौकीन वाटले मला हे लोक. चांगल्या ब्रँडच्या गाड्या आहेत इकडे बघायला मिळतात. इकडे ऑडी, मागे फोर्ड, या साईडला फोर्ड आहे. इकडची टँक नावाची गाडी आहे, फेमस आहे खूप. म्हणजे आपली जीप किंवा रँगलर जशी आहे त्या टाईपमध्ये टँक येते इथे. इकडे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणण्यापेक्षा सुपर मार्केट आहे हे. यांचं मॉलच्या बाहेर आलोत आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आले अशा मस्त डोंगर दिसतात आहे बर्फाचे. या साईडला बर्फाचे डोंगर आणि या साईडला नॉर्मल डोंगर आहेत. खूपच सुंदर आहे सिटी. गाड्या म्हणजे असे भारी गाड्या आहेत सगळे. असे शौकीन लोक आहेत. ही पोलिसाची गाडी. हॉटेल्स, गुजराती, मराठी, साऊथ इंडियन सगळीकडून लोक आलेले आहेत. सगळ्या प्रदेशातले लोक आहेत आणि सगळीकडे इंडियन आहेत. सगळीकडे हिंदी बोलणारे जातील आपल्याला. थंडी हवा चालू आहे मस्त गारगार. आणि हाईटवर खूप आहेत आपण, त्याच्यामुळे टॅनिंग खूप भयानक होतं. आणि सनस्क्रीन जरी वापरलं तरी जास्त इफेक्टिव्ह नाही आहे एवढं या हाईटवर. SPF 60चं यूज केलं होतं मी.
तरी पण वाट लागलेली आहे. टॅनिंग जाण्यासाठी 2-4 महिने मिनिमम लागतात. त्याच्यामुळे कॅप घेऊन झाकलेलं बरं असतं. टॅनिंगपासून वाचता येतं आपल्याला. असे मोठे मोठे हॉटेल्स आहेत. सगळ्या मोठ्या बसेस कैलास यात्रींना घेऊन आलेल्या आहेत. गार हवा सुटली आहे. नाकाला झोपतोय हवा. बघत आता काय हालत होणार आहे. मजा येईल. वाट नाही लागली तर दर्शनाची काय मजा. त्रास होतोच. आणि ट्रिप पण लक्षात राहिली पाहिजे. जसं आमच्या स्पिती ट्रिपबद्दल मी नेहमी सगळ्यांना सांगतो. सचिन जो आमचे मित्र आहे, डॉक्टर सचिन, मस्त वाट लागलेली त्याची. त्याच्यामुळे सगळ्यांच्याच लाईफ टाईम मेमरीमध्ये आहे ती स्पिती आमची कॅम्पिंग ट्रिप होती. ते आठवून हसायला येतं. जे माझ्यासोबत ट्रिपला येतात त्यांना मोस्टली आम्ही हे किस्से सांगत असतो. त्यामुळे आपल्याला फिरल्यामुळे आपल्याला खूप छान छान एक्सपिरियन्स येत असतात. लाईफ जगायला मिळते. IT चा जॉब होता, सोडला आणि कधीच रिग्रेट नाही वाटलं की जॉब का सोडला वगैरे. खूप एन्जॉय करतोय लाईफ. जणांना हेवा वाटतो ऑप्शन नाही आहे, पण मेहनत पण आहे. प्रत्येक फील्डमध्ये मेहनत आहे. लोकांना दिसतं फक्त व्हिडिओज, छान छान फोटोज, छान छान लोकेशन्स, पण त्याच्या मागची मेहनत नाही दिसत कधीच. आता एखादी नॉर्मल कुठली टूर जरी असेल तरी साधारण लोकांचं चाललं होतं 7-8 हजार स्टेप्स आणि आमचे 15,000-16,000, ऑलमोस्ट डबल. म्हणजे हे एक नॉर्मल गोष्ट सांगतोय मी. बाकीचे असे खूप साऱ्या गोष्टी असतात. स्ट्रेस खूप असतं. आता आपल्यासोबत 16 जण आहेत. 16पैकी 4-5 जण फक्त जे दार्जिलिंगला राहणार आहेत, बाकी सगळे परिक्रमा करणार आहेत. त्याचं टेन्शन त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त असतं, कारण की आम्हाला कंडिशन्स माहीत आहेत पाण्यामध्ये काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही. लोकांना एवढी आयडिया नसते, नवीन असतात. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की हां आपण करून घेऊयात, होऊन जाईल. पण ॲक्च्युअल कंडिशन्स खूप वेगळ्या असतात, हार्श असतात. बघितल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय हे लेसन्स नाही मिळत. तिबेटियन छानसं असं शॉप आहे. सगळ्या माळा, कॅप्स आहे तिकडे, शॉल गळ्यातले आहे तिकडे. इकडे ऑर्नामेंट्स. कितीला आहेत काका मॅग्नेट? कुठलं डाल आहे ते खूप छान आहे इकडे. एक देतो ना मी 50. एक मिनिट बघू. दुसरं नाही आहे कुठलं मॅग्नेट? इज magnet. Different one? Like this one? Like this one. This another one. No. How much is this? 10. This is 10. अचानक फिरताना गारा पडायला चालू झालेले आहेत. इथे दिसतील, कपावर आवाज येईल पडल्याचा. गारा पडतात जोरदार. मध्ये थांबले आम्ही. इकडे पण दिसतील गारा पडताना. छोट्या छोट्या आहेत पण थंडी वाटणार आहे. आता उद्या हेच वातावरण उद्या पण आपल्याला भेटू शकतं. त्याच्यासाठी प्रिपरेशन गरजेचं आहे. पोंचो किंवा आपण जे रेनकोट कॅरी करतात चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे. ते यासाठीच, कारण की वातावरण कधी पण बदलतं. आम्ही दुपारी आलो त्यावेळेस
भयानक ऊन होतं, भयानक. आणि आत्ता अक्षरशः गारा पडतात ते, जोरदार गारा चालू आहे. दिसेल हवा आडव्या तिडव्या पडताना दिसतात ते आपल्या गाडीच्या बाजूला. ओढून इकडे येतं ते आपल्याकडे. जास्त दिसतं. आम्ही अशा एका लोकल शॉपमध्ये थांबलोय. हॅलो, बियर वगैरे आहे तिकडे अवेलेबल. बिस्किट्स वगैरे, बॅग, सोडा, इकडे भाज्या वगैरे आहेत. सगळं भाजीपाला आहे इकडे. वेगळ्याच भाज्या आहेत, आपल्याकडे नसतात. या पत्तागोबी वगैरे आपल्याकडे आहेत. इकडे मसाले वगैरे. हे वांगे बघा केवढे मोठे मोठे आहेत वांगे. इकडे गोडाऊन वगैरे आहे ट्रेनचं. चांगलाच वाढलाय पाऊस. थांबल्याशिवाय आपल्याला बाहेर नाही जाता येणार. इथे बरेच घरं जमा झाले आता रस्त्यावर खाली. आपलं हॉटेल हार्डली 2-3 मिनटं, पळत गेला तर 2 मिनटावरच आहे, चालत गेला तर 5 मिनटं. थांबला की लगेच जाता येईल. शुकशुकाट झालाय रस्त्यावर. आजचं आपलं डिनर आहे. मस्त गरम गरम व्हेजिटेबल सूप आहे. पहाडांमध्ये आल्यामुळे आपल्याला जास्त काप्स खावे लागतात, त्याच्यामुळे पॉपकॉर्न असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये चपाती आहे. चपाती आपण खात नाहीत. याच्यात राईस, राईस झाला. याच्यामध्ये डाळ आहे. कुठली तरी डाळ आहे ही, भाजी टाकून बनवलेली. थोड़ा सा पनीर है ना, पनीर डालिए वहाँ पे. हाँ बस थोड़ा सा कम कर. हाँ बस. आणि करेला फ्राय हे सगळ्यात बेस्ट असतं. ये तो बहुत दे, ये ज़्यादा दे. हाँ आपलं फेवरेट है. बस और 2-3. हाँ ते अंगूर, लोणचं, 1-2 पापड डाल दे. हे असं छान जेवण असतं. सिंपल पण खूप स्वादिष्ट मस्त असं जेवण. एकदम साधं. काय आलं
हे कर्नाटक बर्फाचा पाऊस नाही, पाण्याचा पाऊस सुरू होता. बर्फाचा पाऊस पडला. वरण भाजी पापड, एक नंबर कॉम्बिनेशन.